तर या महिन्याचं यूट्यूबचं जे काही पेमेंट आहे तर ते जस्ट माझ्या बँक अकाउंटमध्ये रिसिव्ह मला झालेलं आहे. तर लास्ट व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की या महिन्यात ओव्हरऑल महिन्यापेक्षा माझे जे व्ह्यूज होते तर ते कमी होते, कारण व्हिडिओज मी जास्त पोस्ट नव्हते केले. आता पण तुम्हाला माहिती आहे लास्ट 3-4 दिवस काही व्हिडिओज जे आहेत ते चॅनलवरती आले नव्हते, कारण थोडीशी मी पण रेस्ट घेते रिकवर करण्यासाठी, किंवा जास्त म्हणजे हेक्टिक शेड्यूल जे आहे ते मी थोडंसं अवॉइड करते. तर यासाठी मला माझ्या खूप मैत्रिणींचे भरपूर यूट्यूबचे रिलेटेड काही प्रश्न होते, तर त्या प्रश्नांची स्पेशली उत्तरं देण्यासाठी मी आजचा व्हिडिओ केलेला आहे. कारण यूट्यूब जो प्लॅटफॉर्म आहे ना तर खूप स्ट्रॉंग प्लॅटफॉर्म आहे. इकडे जर तुम्ही बघितलात ना तर 2-3 वर्षापूर्वी ज्या क्रिएटर्सना तुम्ही बघत होता जे अगदी खूप ग्राउंड लेवलला होते, किंवा जे फायनान्शियली जर बघायला गेला तर खूप कमी होते, खूप खाली होते, आणि आत्ता जर तुम्ही त्यांचं चॅनल बघितलात किंवा आत्ता जर तुम्ही त्यांचं कॉन्टेंट बघितलात ना तर तुमच्या लक्षात येईल की यूट्यूबच्या बेसिसवरती किंवा यूट्यूबच्या इन्कमवरती त्यांनी त्यांच्या लाईफमध्ये खूप छान डेव्हलपमेंट केलेली आहे, आणि खूप छान ते त्यांच्या लाईफमध्ये जे आहेत ते ग्रो झालेले आहेत. त्यामुळे मला असं वाटतं की जर तुम्हाला यूट्यूब ॲज अ करिअर जर चूज करायचं असेल तर काही गोष्टी आहेत तर त्या जर तुम्हाला व्यवस्थित जर तुम्ही थोडासा अभ्यास केला, स्टडी केला, तर नक्कीच तुम्ही ॲज अ यूट्यूबवरती कॉन्टेंट क्रिएटर ग्रो करू शकता. तर आज तुमच्या काही प्रश्नांची उत्तरं जी आहेत तर ती मी देण्याचा प्रयत्न करणार आहे. माझ्या स्वतःच्या एक्सपिरियन्सवरून या प्रश्नांची उत्तरं मी देण्याचा प्रयत्न करणार आहे, कारण तुम्हाला माहिती आहे मी यूट्यूबवरती भरपूर वेगवेगळा कॉन्टेंट जो आहे तर तो स्टडी केलेला आहे. जसं की मी फॅमिली व्लॉग्स पण केलेले आहेत, एज्युकेशनल कॉन्टेंट पण बनवलेलं आहे, मिक्स्ड चॅनल पण मी बनवलेला आहे, आणि या सगळ्या स्थितीतून मी म्हणजे अप अँड डाऊन्स खूप बघितलेल्या आहेत. त्यामुळे काय करायचं आणि काय नाही करायचं या गोष्टी मी खूप जवळून ज्या आहेत त्या बघितलेल्या आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मी सुद्धा तुमच्यासारखीच एक आहे, जसं की तुम्ही सुद्धा तुमच्या फॅमिलीमध्ये असेल किंवा तुमच्या ऑफिस रुटीनमध्ये असेल तर या सगळ्या गोष्टीतून थोडाफार वेळ काढून तुम्ही जर यूट्यूब करताय तर नक्कीच मी तुम्हाला सांगते, जर काही टिप्स तुम्ही जर फॉलो केलात ना तर नक्कीच तुमचं यूट्यूब करिअर जे आहे तर ते अगदी बूस्ट होऊ शकतं. नमस्कार, मी क्षितेज, आणि आजच्या आपल्या नवीन व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत करते. तर सगळ्यात महत्त्वाचा पार्ट म्हणजे यूट्यूबचा जो असतो, तर सगळ्यात महत्त्वाचा जो आहे तर तो आहे यूट्यूबचा निश म्हणजे काय की तुमचं कॉन्टेंट काय आहे. जसं की बघा काही लोक फक्त फॅमिली व्लॉग्स करतात, म्हणजे डेली व्लॉग्स तुम्हाला येतात, रुटीन येतात, मॉर्निंग 6 to 9 PM रुटीन, आफ्टरनूनचं रुटीन, इव्हनिंगचं रुटीन, किंवा किचनचे टिप्स देतात. म्हणजे हाऊसवाईफ्स बेसिकली खूप चालतात हे पण व्हिडिओज, फक्त तुमचा वे ऑफ प्रेझेंटेशन चांगला असलं पाहिजे. तर जर तुम्ही अशा टाईपचे डेली व्लॉग्स, रुटीन व्लॉग्स करताय ना तर तो झाला तुमचा तो निश. ठीक आहे. त्यानंतर नेक्स्ट निश तुमचा एज्युकेशनल. ठीक आहे. आता फॉर एक्झाम्पल जर तुम्ही एखाद्या विषयात एक्सपर्ट असाल, जसं की तुमचं चॅनल जे आहे ते फक्त आणि फक्त स्पोकन इंग्लिश रिलेटेड तुम्ही चॅनल बनवलात, तर मग तुम्ही त्या रिलेटेड सगळा कॉन्टेंट तुमच्या व्हिडिओवरती चॅनलवरती अपलोड करताय. जर तुम्ही आरीवर्क करताय, आरीवर्क, ठीक आहे, तर आरीवर्कच्या रिलेटेड कॉन्टेंट तुम्ही चॅनलवरती अपलोड करता. ठीक आहे. तर असे वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडिओज तुम्ही तुमच्या चॅनलवरती अपलोड करता, म्हणजे टेक्निकल काही व्हिडिओज असतील तर ते अपलोड करताय, तर त्याला आपण बोलतो निश. तर निश जो तर तो एकच निवडायचा, त्या अकॉर्डिंगलाच तुम्हाला त्याच्यामध्ये जायचं. आता इथे एक ट्विस्ट आहे जो की मी खूप जवळून अनुभवलेला आहे, तर तो मी आज तुम्हाला सांगेन. ठीक आहे. आता मोस्ट ऑफ द टाइम आपण सांगतो की निश एकच घ्यायचा, पण आता तुम्हाला माहिती आहे की माझा निश जो होता तर तो एज्युकेशनल व्हिडिओज होता. ठीक आहे. मी वेगवेगळ्या टॉपिक्सवरती तुम्हाला इन्फॉर्मेशन देत होते, जसं की यूट्यूब चॅनल कसं ग्रो करायचं, स्पोकन इंग्लिश असेल, त्यानंतर ग्राफिक डिझायनिंग असेल, तर वेगवेगळ्या टॉपिक्सवरती मी इन्फॉर्मेशन तुम्हाला देत होते, वेगवेगळे व्यवसायाचे आयडियाज मी तुमच्यासोबत शेअर करत होते. म्हणजे इन शॉर्ट जर बघायला गेला तर माझा जो निश होता ना तर तो एज्युकेशनल कॉन्टेंटचा निश होता. ठीक आहे. बट काही कारणास्तव तर तुम्हाला माहिती आहे डिलिव्हरी झालेली आहे, त्यामुळे मला एज्युकेशनल कॉन्टेंट जो आहे तर तो प्रिपेअर करता येत नाही, किंवा मध्यंतरीच्या काळामध्ये मी व्लॉग्स जे असतील तर ते अपलोड केले, म्हणजे इथे काय झालं, माझा मिक्स्ड कॉन्टेंट झाला. ठीक आहे. म्हणजे माझ्या चॅनलवरती एज्युकेशनल व्हिडिओज आहेत तर ते पण यायला लागले, सोबतच व्लॉग्स जे असतील ना तर ते पण यायला लागले. याला आपण बोलतो मिक्स्ड कॉन्टेंट. आता मिक्स्ड कॉन्टेंटचे व्हिडिओज तुम्ही बनवू शकताय, प्रॉब्लेम काही नाही आहे, बनवू शकताय, पण हे जे अशा टाईपचे चॅनल्स असतात तरी ग्रो करायला किंवा त्याला व्ह्यूज यायला थोडासा प्रॉब्लेम येतो. तर थोडंसं आपण व्यवस्थित त्या चॅनलचं ॲनालिटिक्स जर असतील तर ते स्टडी केले, कारण आता मी आहे तर मी डिसाईड केलेला आहे माझा जो चॅनल आहे तर तो मी मिक्स्ड कॉन्टेंटमध्ये जो आहे तर तो ग्रो करणार आहे. तर चॅनलवरती व्लॉग्स पण मी अपलोड करणार आहे, सो दॅट असे व्लॉग्स जे की प्रोडक्टिव्ह व्लॉग्स, जे की तुमचा टाइम स्मार्ट वेमध्ये कसा यूज करायचा, किंवा पॅरेंटिंगशी रिलेटेड काय असेल, किंवा मग यूट्यूबशी रिलेटेड जसा की आजचा व्हिडिओ आहे, ग्राफिक्सशी रिलेटेड असेल, किंवा बिझनेस वेगवेगळे आयडियाज जे असतील ते मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर मिक्स्ड कॉन्टेंट जर करायचं असेल तर काय करायचं तर ते मी तुम्हाला सांगते. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमच्या कॉन्टेंटचा एक प्लॅनर प्रिपेअर करायचा. ठीक आहे. म्हणजे
सोमवारी. आता जसं की मी सुद्धा प्लॅनर बनवणार आहे आणि लवकरच तो प्लॅनर मी कम्युनिटीवरती तुमच्यासोबत शेअर करेन, सो दॅट तुम्ही तो चेकआउट करू शकता. तर सोमवारी जे आहे तर ते एज्युकेशनलशी रिलेटेड एखादा व्हिडिओ मी पोस्ट करेन, जसं की वेगवेगळे बिझनेस आयडियाज, यूट्यूबशी रिलेटेड काय असेल, स्पोकन इंग्लिशशी, ग्राफिक्सशी रिलेटेड काय असेल, वर्क फ्रॉम होम असेल, तर ते मी सोमवारी करेन. ठीक आहे. त्यानंतर मंगळवारी जे आहे तर ते मी ब्रेक घेऊ शकते किंवा मी तिकडे एक व्लॉग अपलोड करेन किंवा मग एक शॉर्ट अपलोड करेन. त्यानंतर बुधवारी जो आहे तर तो मी पुन्हा पॅरेंटिंगशी रिलेटेड एखादा व्हिडिओ, म्हणजे मोटिवेशन किंवा इन्स्पिरेशनशी रिलेटेड एखादा व्हिडिओ जो असेल तर तो मी बनवू शकते. त्यानंतर पुन्हा वेनसडे नंतर थर्सडेला जो आहे तर तुम्ही एखादी शॉर्ट्स अपलोड करू शकते किंवा पुन्हा मी एज्युकेशनलशी रिलेटेड व्हिडिओ जो असेल तर तो अपलोड करू शकते. तर अशा प्रकारे जर मी व्यवस्थित कॉन्टेंट प्लॅन केला ना तर तुमच्या लक्षात येईल की एज्युकेशनल व्हिडिओज ॲटलिस्ट मी आठवड्यातून मग 2 किंवा 3 बनवू शकते. आणि व्लॉग्स जे आहेत तर ते सुद्धा मी आठवड्यातून 2 किंवा 3 जे आहेत तर ते इझिली माझ्या चॅनलवरती पोस्ट करू शकते. तर अशामुळे काय होईल की माझ्या चॅनलवरती जो काही ऑडियन्स आहे, म्हणजे काही ऑडियन्स आहे तर तो माझा व्लॉगशी रिलेटेड बघतो व्हिडिओज, काही ऑडियन्स आहे तो फक्त जरा एज्युकेशनशी रिलेटेड व्हिडिओज लागतात. तर सगळ्या प्रकारच्या ऑडियन्सना वेगवेगळे व्हिडिओज जे असतील तर ते चॅनलवरती मिळतील आणि मग रीच जो आहे ना तर तो वाढेल. मी तुम्हाला माझ्या चॅनलचे अनालिटिक्स जे आहेत तर त्याचे स्क्रीनशॉट्स जे असतील ना तर ते शेअर करते. तर या स्क्रीनशॉटमध्ये तुमच्या लक्षात येईल की माझ्या चॅनलचा रीच जो आहे ना तो तोच कमी झाला आहे. म्हणजे यूट्यूब जो आहे ना तर तो माझा व्हिडिओ पुशच करत नाही आहे, समोरच्या लोकांपर्यंत पाठवतच नाही आहे. त्यांना नोटिफिकेशन किंवा होम स्क्रीनमध्ये त्यांच्या फीडमध्ये ना माझ्या व्हिडिओची अजिबात नोटिफिकेशन जात नाही आहे. त्यामुळे माझ्या व्हिडिओजना जो असेल तर तो व्ह्यूज येत नाही. तर असं का होतं आहे तर ते मी तुम्हाला सांगते. याचं मागचं मेजर रिझन म्हणजे टायमिंगची कन्सिस्टन्सी असेल किंवा कॉन्टेंटची कन्सिस्टन्सी. तर मिक्स्ड कॉन्टेंट आहे बट इकडे मला एक प्लॅनर प्रिपेअर करायला हवा. माझं आता काय होतं सांगते मी तुम्हाला. जो व्हिडिओ बनवला जातोय तर तो मी पोस्ट करते. तर तसं न करता ॲक्च्युअलमध्ये एक तुम्हाला कॉन्टेंट प्लॅन करावं लागेल की या दिवशी मी हे करेन, त्या दिवशी मी ते करेन, त्या अकॉर्डिंगली त्या टायमिंगलाच तुम्हाला जो व्हिडिओ असेल ना तर तो पोस्ट करायचा. तर आता हा प्लॅन जो आहे तर तो मी स्वतः माझ्या चॅनलवरती यूज करेन आणि एका महिन्यानंतर आता हा व्हिडिओ पोस्ट केल्यानंतर एका महिन्यानंतर तुम्ही चॅनलवरती बघा माझा व्ह्यूज जो असेल, कॉन्टेंट चेक करा, व्हिडिओज चेक करा. लास्ट व्ह्यूजच्या कम्पॅरेटिव्हली हे जर व्ह्यूज असतील ना तर ते जास्त असतील. आणि नक्कीच लास्ट पेमेंट, आता हे जे पेमेंट आहे तर ते 10,025 रुपये आहेत. जे की आम्ही स्क्रीनशॉट शेअर करेन तुम्हाला. 10,025 रुपये माझं या महिन्याचं यूट्यूबचं पेमेंट जे आहे ते झालेलं आहे. पण सरासरी माझं जर पेमेंट तुम्ही बघितलात ना तर ते साधारण 18 ते 22-23 हजारपर्यंत असतं. म्हणजे प्रत्येक महिन्याला काय फिक्स्डच असतं असं काही नाही, पण 18,000 ते 22,000पर्यंत मला मिळतं. कधी 18,000 मिळतं, कधी 20 मिळतं, कधी 22 मिळतं. तर अशा अकॉर्डिंगली जे काही पेमेंट असेल तर ते मला मिळतं. त्यामुळे ह्या वेळचं पेमेंट खूपच कमी होतं कारण व्हिडिओज पण नव्हते आणि व्ह्यूज पण ड्रॉप झाल्यात. तर याला आपण चॅनल डेड झाले म्हणू शकत नाही, याला व्ह्यूज ड्रॉप झालेत तुम्ही म्हणू शकताय. कारण भरपूर जणांचं असते की व्ह्यूजच येत नाहीत. तर व्ह्यूज येत नाहीत, काय येत नाहीत, तुमच्या चॅनलचे अनालिटिक्स चेक करा. यूट्यूब स्टुडिओ तुम्हाला दिलेला आहे, यूट्यूब स्टुडिओमध्ये जा, तुमचे अनालिटिक्स चेक करा की तुमचे कुठले व्हिडिओज चालतात, पॉप्युलर व्हिडिओज तुमचे कोणते आहेत. मग ते जर पॉप्युलर व्हिडिओज आहेत ना तर त्याचा वॉच टाईम किती आहे, म्हणजे लोक तुमचा व्हिडिओ किती वेळ बघताय तर ते चेक करा. मग कोणते व्हिडिओज तुमचे जास्त रिटेन्शन रेटचे असतील ना तर तशा प्रकारचे व्हिडिओज जे असतील ना तर ते जास्त बनवायचा प्रयत्न करा. सोबतच तुमच्या व्हिडिओची क्वालिटी जी आहे ना तर ते दिवसेंदिवस थोडीशी इम्प्रूव्ह होते. म्हणजे एडिटिंग जर तुम्ही काहीतरी करताय तर मग एडिटिंग छान प्रकारे तुम्ही करा. सगळ्यात महत्त्वाचा पार्ट म्हणजे व्हिडिओचा तुमचा टायटल, डिस्क्रिप्शन आणि त्यानंतर तुमच्या व्हिडिओचा थंबनेल जो आहे तर तो एकदम अट्रॅक्टिव्ह हवा. सो दॅट ज्यावेळी एखादी व्यक्ती तुमचा टायटल वाचते किंवा तुमचा थंबनेल बघते तर त्यावेळी त्या व्यक्तीला तुमचा जो व्हिडिओ असेल तर त्याच्यावरती क्लिक करायची इच्छा झाली पाहिजे. त्यामुळे तुमचा जो थंबनेल असेल तर त्याच्यामध्ये खूप छान छान अट्रॅक्टिव्ह कलर्स जे असतील तर ते यूज करा. अगदी खूप कॉम्प्लिकेटेड थंबनेल्स बनवायचे असं नाही, अगदी सिम्पल आणि सोबर थंबनेल असू देत बट स्टील तुमच्या व्हिडिओवरती क्लिक झालं पाहिजे. आणि टायटल्स पण तुम्ही मराठी इंग्लिश तुमचा कॉन्टेंट कशा प्रकारचा आहे ना तर त्या अकॉर्डिंगली टायटल्स ॲड करू शकता. जसं की जर तुमचा टायटल जो आहे, तुमचा कॉन्टेंट जो आहे तो मराठी, हिंदी, इंग्लिश दोन्ही जर मिक्स्ड असेल किंवा माझ्यासारखं असेल मराठीमध्ये तर नक्कीच तुम्ही मराठी टायटल आणि इंग्लिश एकत्र यूज करू शकता. जर हिंदीमध्ये व्हिडिओज बनवताय तर हिंदी आणि इंग्लिश दोन्ही तुम्ही यूज करू शकता. सो दॅट SEOला सुद्धा थोडासा त्याचा फायदा होईल. सोबतच व्हिडिओ अपलोड करताना टायमिंग थोडीशी चेक करायची की तुमचा ऑडियन्स जो आहे तो कधी ॲक्टिव्ह असतो आणि त्याच्या आधी 1-2 तास तुम्हाला व्हिडिओ जो आहे तो ॲक्टिव्ह करायचा आहे. आता खूप मिथ्स आहेत ना व्हॉट्सॲपच्या
यूट्यूबच्या रिलेटेड. जसं की यूट्यूबवरती व्हिडिओ अपलोड केल्यानंतर तो व्हॉट्सअपच्या स्टेटसला ठेवायचा नाही, इंस्टाग्रामच्या स्टेटसला ठेवायचं नाही, तर तसं काहीच नाही आहे. तुम्ही तुमचा व्हिडिओ अपलोड केल्यानंतर यूट्यूबच्या, व्हॉट्सअपच्या स्टेटसला, इंस्टाग्रामच्या स्टेटसला जितक्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सवरती शेअर करू शकताय ना, तर तितक्या प्लॅटफॉर्म्सवरती प्रमोट करा. उलट यूट्यूबसुद्धा त्याला सपोर्टच करते. फक्त इतकंच आहे की त्या लोकांनी तुमचा व्हिडिओवरती क्लिक करून मग तो अर्धा जर बघितला आणि मग तो अर्धा ठेवला, तर मग थोडंसं काय होतं यूट्यूबला की व्हिडिओचा कॉन्टेंट चांगला नसणार आहे, क्वालिटी चांगली नसणार, त्यामुळे यूट्यूब काय करते, मग थोडंसं कमी पुश करते. त्यामुळे काहीच प्रॉब्लेम नाही आहे. तुम्ही तुमचा कॉन्टेंट जो आहे तो तुमच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सवरती इझिली शेअर करू शकता. फक्त तुमचा व्हिडिओ तुमच्या स्वतःच्या मोबाईलवरून बघायचं नाही. एकेकांच्या मोबाईलमध्ये 2-3 मेल IDs असतात, ठीक आहे. तर मग ते लोक काय करतात, म्हणजे मी पण करत होते, ते लोक काय करतात की वेगवेगळे अकाउंट्स ओपन करायचे आणि मग स्वतःचा व्हिडिओ बघायचा, मग तुमचा वॉच टाईम पण वाढतो आणि तुमचा व्ह्यूज पण वाढतात, ठीक आहे. तर मग जर तुम्ही तुमच्याच फोनवरून करताना तर तसं करू नका. तुम्ही तुमच्या घरातल्यांच्या इतरांचे फोन वापरू शकता, जसं की तुमच्या मम्मीचा, डॅडींचा, भावाचा, बहिणीचा, नवऱ्याचा, कुणाचाही फोन वापरू शकता. पण तुमच्या फोनवरून जर बघणार असाल ना, तर मग तुमच्याच अकाउंटवरून तुमचा व्हिडिओ जो असेल ना, तर तो तुम्ही चेकआउट करा. तर हे काही यूट्यूबशी रिलेटेड प्रश्न होते तुमच्या मनामध्ये, तर ते तुम्ही काही कॉमेंट केले होते. आणि अजून एक चॅट GPT, ठीक आहे. चॅट GPT कसा यूज करायचा यूट्यूबसाठी सुद्धा मी तुम्हाला सांगेन, ठीक आहे. तुमच्याकडे काही आयडियाज नसतील तर चॅट GPT सांगेन, कारण मला कालच माझ्या स्टुडंटचा एका फोन आला होता आणि त्यांनी मला सांगितलं की चॅट GPTवरती एक सेपरेट व्हिडिओ जो असेल तर तो बनवा. तर नक्कीच चॅट GPTवरती एक सेपरेट व्हिडिओ बनवेन. तर मी माझं काम अगदी एका दिवसामध्ये होणारं काम मी 10-15 मिनिटांमध्ये कसं करते चॅट GPTचा वापर करून, तर ते पण मी तुम्हाला सांगेन. आणि ते जे काम आहे तर ते चांगल्या पद्धतीचं कसं करते तर ते पण मी तुम्हाला सांगेन. चॅट GPT खूप पॉवरफुल टूल आहे, त्यामुळे नक्कीच त्याच्यावरती नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी डिटेलमध्ये जे असेल तर ते एक्सप्लेन करेल तुम्हाला. तर हा माझा व्हिडिओ कसा वाटला तर ते कॉमेंट करून सांगा. ते यूट्यूबशी रिलेटेड तुमचे अजून काय काय वेगवेगळे प्रश्न असणार आहेत तर ते मला कॉमेंट करून सांगायला विसरू नका, कारण सेकंड व्हिडिओ जो असेल याचा पार्ट 2 जो असेल तर तो फक्त आणि फक्त यूट्यूबवरती असेल आणि तो फक्त आणि फक्त तुमच्या प्रश्नांच्या आधारावरती असेल. त्यामुळे तुमचे काही प्रश्न असतील जसे की व्ह्यूज येत नाही आहेत तर ते कॉमेंट करून नक्की सांगा. तुमचा चॅनल जो आहे तो तुम्ही चेकआउट करेन, नक्की चेकआउट करेन. आणि तुमच्या चॅनलवरती काय प्रॉब्लेम आहे तर तो मी तुम्हाला कमेंटमध्ये नक्कीच जो आहे तर तो सांगेन. सोबतच अजून एक अनाउन्समेंट तुम्हाला मी करते, ती म्हणजे माझ्या व्हिडिओजला तुमचे जे काही तुम्ही कॉमेंट्स करताय, खूप छान कॉमेंट्स करताय, आणि त्याच्यासाठी मी एक डिसिजन घेतलेला आहे की बेस्ट कॉमेंट्स जे काय असतील ते काय बेस्ट कॉमेंट्स जे काय असतील तर त्यांना माझ्या अकॅडमीमधला ग्राफिक डिझायनिंग, मोबाईल ग्राफिक्स असेल, यूट्यूब मास्टर क्लास असेल किंवा तुम्हाला सोशल मीडिया मॅनेजमेंट, या तिन्ही कोर्सेसपैकी कुठलाही कोर्स जर तुम्हाला करायचा असेल तर तो अगदी तुम्ही फ्री ऑफ कॉस्ट करू शकताय. येस, तुम्ही करेक्ट ऐकताय. फ्री ऑफ कॉस्ट हा जो कोर्स असेल, कुठलाही कोर्स असेल तर तो तुम्ही करू शकताय. त्यामुळे जर तुमचे कॉमेंट्स चांगले असतील तर नक्कीच तुम्हाला कॉमेंटमध्ये नोटिफिकेशन येईल. खूप जणांना ऑलरेडी मी नोटिफिकेशन पाठवलेली आहे. जुने जे कॉमेंट्स होते ना तर खूप जणांना मी नोटिफिकेशन पाठवलेली आहे. तुम्हाला काय करायचं, फक्त कॉमेंट करायचे आहे. तुमच्या कॉमेंटवरती जर माझा मेसेज आला की तुम्हाला फ्री कोर्स मिळतोय तर मग तुम्ही मला व्हॉट्सॲपवरती तुमच्या यूट्यूबचा जो स्क्रीनशॉट असेल तर तो मला शेअर करू शकताय. आणि हा जो फ्री कोर्स असेल तर तो तुम्ही घेऊ शकताय, नक्कीच घेऊ शकताय. तर तुम्ही माझा ॲज अ ऑडियन्स तुम्ही माझे व्हिडिओज बघताय, त्यातून मला इन्कम जो असेल तो जनरेट होतोय. आणि तुम्ही खरंच खूप छान छान कॉमेंट्स करताय आणि त्यासाठी मी हा एक छोटासा डिसिजन जो आहे तर तो घेतलेला आहे. तर नक्कीच तुम्हाला ग्रो करायचं असेल, ॲज अ करिअर तुमच्या लाईफमध्ये ग्रो करायचं असेल तर नक्कीच मी तुम्हाला नेहमीच सपोर्ट करायला तयार आहे. त्यामुळे छान छान कॉमेंट्स करा आणि फ्रीचे कोर्सेस असतील तर ते मिळवायला नक्कीच विसरू नका. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. कीप सपोर्टिंग. बाय.